गुड इव्हनिंग मुलांनो. काल आपण परकीय व्यापारातल्या निर्यातीची दिशा आणि आयातीची दिशा या टॉपिकबद्दल बोललो. त्याच्यावर प्रश्न कसे येत आहेत ते तुम्हाला सांगण्यात आलं. काल आपण उल्लेख ओझरता केला होता बघा, परकीय गुंतवणुकीचा. परकीय गुंतवणूक आपण विचारात घेतो. बघा, आपण भांडवली खातं जेव्हा घेत होतो की नाही, भांडवली खात्याची डेफिनेशन जेव्हा लिहून दिलेली आहे, म्हणजे भांडवली खात्यात काय काय येतं, तेव्हा या परकीय गुंतवणुकीचा आपण उल्लेख केला आहे. आता हे जे भांडवली खातं आहे, चालू खातं आणि भांडवली खातं अशी दोन खाती आपण पाहिली होती बघा, चालू खातं आणि भांडवली खातं. तर यातल्या भांडवली खात्यामध्ये ना आपण जी परकीय कर्ज घेतो त्या परकीय कर्जांचा विचार केला जातो. आता ही परकीय कर्ज जी असतात तर ती दोन प्रकारची असतात. एक तर बहुपक्षीय कर्ज आणि दुसरं द्विपक्षीय कर्ज. आता याच्या परकीय कर्ज म्हणजे दुसऱ्या देशांकडून कर्ज घेणं आपण. ते कर्ज घेतो आपण आणि कुठे टाकतो आपण, त्याचा तो आकडा भांडवली खात्यात टाकतो. म्हणजे भांडवली खात्यामध्ये कर्ज, परकीय कर्ज येतात, गुंतवणुकी येतात, अनुदानं येतात, मदत पण येते. त्यातला परकीय कर्ज हा आपण छोटासा मुद्दा घेतो आहे. परकीय कर्ज म्हणजे परकीय ना, दुसऱ्या देशाकडून घेतलेलं कर्ज. तर या कर्जामध्ये आपण जेव्हा बहुपक्षीय कर्ज म्हणतो तेव्हा कशाला बहुपक्षीय कर्ज म्हणायचं? बहुपक्षीय. बहुपक्षीय म्हणजे आपण जेव्हा IBRDकडून, WB किंवा IDAकडून कर्ज घेतो. तुमच्याकडे आहे बरं का हे IBRD, IDA, जे रेग्युलर लेक्चर ऐकतायत त्यांच्याकडे ते आहे. तर IBRD किंवा IDA यांच्याकडून जे कर्ज आपण घेतो त्याला आपण बहुपक्षीय कर्ज असं म्हणतो. आणि जेव्हा इतर देशांकडून घेतो, IBRD ही संस्था आहे बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे, तेव्हा तिच्याकडून घेतलेल्या कर्जाला आपण बहुपक्षीय असं म्हणतो. आणि जेव्हा वेगवेगळ्या देशांकडून आपण कर्ज घेतो तेव्हा त्याला म्हणायचं द्विपक्षीय कर्ज. आता जेव्हा आपण वेगवेगळ्या देशांकडून कर्ज घेतो आहे तेव्हा साहजिक आहे की त्या देशाचं जे चलन आहे त्या चलनामध्ये आपल्याला कर्ज मिळणार आहे, त्या देशाच्या चलनामध्ये. त्यामुळे द्विपक्षीय कर्ज हे वेगवेगळ्या चलनामध्ये असू शकतं. म्हणजे जर प्रश्न आला की द्विपक्षीय कर्ज हे वेगवेगळ्या चलनामध्ये असते, तर हो, द्विपक्षीय कर्ज हे वेगवेगळ्या चलनामध्ये असते. कारण द्विपक्षीय कर्जाची डेफिनेशन काय करतो आहे आपण, तर वेगवेगळ्या देशांकडून घेण्यात आलेलं कर्ज. आता आपण बहुपक्षीय कर्ज पण घेत असतो, द्विपक्षीय कर्ज पण घेत असतो, पण या दोघांमध्ये ना बहुपक्षीय कर्जाचं प्रमाण जास्त आहे द्विपक्षीयपेक्षा. म्हणजे या संस्थांकडून आपण जे कर्ज घेतो ना त्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे मार्च 2019चा जर विचार केलात तर आपल्याकडे भारतावर जे एकूण परकीय कर्ज होतं ते $543 बिलियन इतकं होतं. $543 बिलियन परकीय कर्ज होतं. आणि म्हणजे जर तुम्ही GDPशी याचा विचार केलात, GDPशी जर तुलना केलीत तर 2018मध्ये मार्च एंडिंगला GDPच्या तुलनेत आपलं जवळजवळ परकीय कर्जाचं प्रमाण हे 19.7% होतं. आता परकीय कर्ज जास्त असणं हे हितकारक असेल का नसेल याचा विचार जरा तुम्ही क्षणभर करा. आता म्हणजे GDPचा जर जास्त भाग परकीय कर्जच व्यापत असेल तर आपल्याला त्या परकीय कर्जावरचं व्याज देण्यात किती पैसा खर्च करावा लागत असेल, तर ते तोट्याचंच असणार ना. म्हणजे आपलं टार्गेट जसं आपण राजकोषीय तूट कमी करणं हे जसं आपलं टार्गेट असणार आहे, आहेच आहे, म्हणजे असणारे नाही आहेच आहे, तसंच परकीय कर्जाचं GDPशी असणारं प्रमाण कमी करणं हे आपलं टार्गेट आहेच आहे. म्हणजे 90-91ला ते प्रमाण जवळजवळ 38% आसपास होतं. म्हणजे 90-91मध्ये ते 28% आणि त्याच्यानंतर 38%. तर जेवढं GDPच्या तुलनेमध्ये परकीय कर्जाचं प्रमाण जास्त तेवढं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ते धोकादायक, त्रासदायक. साहजिक आहे ना. म्हणजे एका व्यक्तीचा विचार करा, एखादी व्यक्ती जर कर्जामध्ये डुबलेली असेल, बुडालेली असेल, तर तिला मोकळं वाटणार आहे का? नाही वाटणार. तिला सारखी ही जाणीव होत राहील ना की आपण कर्जात होतो, आपल्याला याचे द्यायचे, आपल्याला त्याचे द्यायचे. तीच मानसिकता देशाकडे पण असते बरं का. पण देशाला नाईलाज आहे, कारण विकसनशील असल्यामुळे आपल्याला परकीय कर्जाचा हात धरावाच लागतो. त्यांच्या मदतीनं आपल्याला पुढं जावं लागतं. परकीय कर्ज
भारतावर जी आहे त्या कर्जामध्ये व्यावसायिक कर्जांचं प्रमाण खूप जास्त आहे. कमर्शियल बॉरोईंग ज्याला म्हणतो आपण, तर त्याचं प्रमाण जास्त आहे. इथे ना एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ऋण सेवा गुणोत्तर. प्रश्नामध्ये ही कन्सेप्ट वापरण्यात आलेली आहे. आता ही ऋणसेवा गुणोत्तर म्हणजे काय? डेप्ट सर्व्हिस रेशो. डेप्ट म्हणजे कर्ज, सर्व्हिस म्हणजे सेवा, ऋण म्हणजे आता बघा इथं ऋण हा मायनस या अर्थाने नका घेऊ. ऋण 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 तुझं ऋण फेडतो म्हणजे काय? तुझं कर्ज फेडतो. तर ऋणसेवा गुणोत्तर याची डेफिनेशन काय बघा, देशाच्या एकूण परकीय देणी म्हणजे मुद्दल आणि व्याज दोन्ही आलं, या परकीय देण्यांचं देशानं जी निर्यात केलेली आहे त्याच्यातून देशाला जे उत्पन्न प्राप्त झालेले त्याच्याशी काढलेलं प्रमाण. ऋणसेवा गुणोत्तर म्हणजे देशाची एकूण परकीय देणी जी आहेत, मुद्दल अधिक व्याज, त्याचं निर्यात उत्पन्नाशी काढलेलं प्रमाण म्हणजे ऋणसेवा गुणोत्तर होय. आता हे प्रमाण जेवढं कमी असेल तेवढं काय असू शकतं? एकतर परकीय कर्ज कमी असू शकेल किंवा निर्यात उत्पन्न जास्त असू शकेल, तरच गुणोत्तर कसं येणार आहे? आपल्या आवाक्यात येणार आहे ना. तर ऋणसेवा गुणोत्तर जे आहे ते परकीय देणी आणि निर्यात उत्पन्न याचा विचार करतं. हे वाक्य बरोबर आहे. ऋणसेवा गुणोत्तर, परकीय देणी आणि निर्यात उत्पन्न याचा विचार करता. आता परत इथं उदाहरण डोक्यात ठेवा बरं का, की परकीय देणी, समजा परकीय देणी आपली आहेत 100 कोटी, उदाहरण देते मी, हे एवढी कमी नाही आहेत. परकीय देणी 100 कोटी आहेत आणि निर्यात उत्पन्न आपलं कसं आहे 110 कोटीचं. तर मला सांगा 110 कोटीतून 100 कोटी दिल्यानंतर ऋणसेवा गुणोत्तर कसं येणार आहे? अनुकूल येणार आहे की नाही. तर त्यामुळे निर्यात जास्त असली पाहिजे आणि कर्ज कमी असलं पाहिजे, पण ते काही अजून आपल्याला शक्य झालेलं नाही आहे. खूप मेहनत त्यासाठी करावी लागेल संपूर्ण देशालाच, तेव्हा ते शक्य होईल. पण परकीय कर्ज हे भांडवली खात्यामध्ये नमूद केलं जातं असं लक्षात ठेवा. आता याच्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे परकीय गुंतवणूक, व्हेरी IMP. कारण याच्यामध्ये ना परकीय गुंतवणुकीमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक असे 2 प्रकार आहेत आणि त्याच्यावर प्रश्न काढतात. म्हणजे आपल्याला माहितीच पाहिजे हे की कशाला परकीय गुंतवणूक म्हणतात आणि कशाला अप्रत्यक्ष, म्हणजे परकीय गुंतवणुकीमध्ये कशाला प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक म्हणतात आणि कशाला अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक म्हणतात. आता आपण जेव्हा प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हाच त्याला समानार्थी शब्द आहे परकीय थेट गुंतवणूक, FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता याची डेफिनेशन करताना कशी करायची बघा, की जर परकीय कंपनी, एखादी परकीय कंपनी कोणत्याही देशाची असू देत, भारतात थेट एखादी कंपनी काढत असेल, बघा कोणतीही परकीय कंपनी भारतामध्ये थेट एखादी कंपनी काढत असेल किंवा भारतातल्या एखाद्या कंपनीसोबत भागीदारी करत असेल, तर त्या कंपनीनं जी काही गुंतवणूक केलेली आहे त्याला म्हणायचं थेट परकीय गुंतवणूक. येते लक्षात? मग FDI गुंतवणूक करणारे भारताबाहेर राहणारे अनिवासी संस्था असतील किंवा अनिवासी व्यक्ती असतील, त्या कोणीही असू देत, व्यक्ती असू देत किंवा संस्था असू देत, पण त्यांनी भारतामध्ये केलेली अशा प्रकारची गुंतवणूक ही परकीय थेट गुंतवणूक मानली जाते. आता हे असं का करत असतील बरं? साधं आहे इथे गोष्ट लक्षात घ्या. XYZ या देशाकडून भारतात माल येतो आहे आणि त्या मालावर आपण भरपूर आयात शुल्क आकारतो आहे. आता हे आयात शुल्क आपण समजा 100% त्याच्या किमती इतकं जर आकारतो आहे तर त्या कंपनीच्या जीवावरच येणार आहे ना ते देणं. मग ती कंपनी काय म्हणेल की एवढा आयात शुल्क देण्यापेक्षा आपण जर याच देशात जाऊन माल उत्पादित केला तर किमान आपलं आयात शुल्क तर वाचेल. आणि मग ह्या विचाराने अनेक कंपन्या, म्हणजे ज्यांचं सेल जास्त असतो ना त्या कंपन्या, मोस्टली गल्लीबोळातल्या कंपन्या येत नाहीत, कारण त्यांना परवडलं पण तर पाहिजे ना. म्हणजे इथे कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेजचा विचार केला जातो की मला कशातून नेमका फायदा होणार आहे, आणि म्हणून त्या कंपन्या भारतामध्ये मग आपलं बस्तान बसवतात. त्या भारतात बस्तान बसवत असताना एक तर स्वतःच कंपनी काढतात किंवा इथल्या एखाद्या कंपनीमध्ये
मर्ज होऊन जातात, म्हणजे इथल्या एखाद्या कंपनीमध्ये आपली गुंतवणूक टाकून देतात. आता ही FDI येते जेव्हा, प्रश्न कसा येतो बघा, परकीय थेट गुंतवणुकीचे कोणते कोणते फायदे असतात. परकीय थेट गुंतवणुकीचे कोणते कोणते फायदे असतात. आता एक दिसता क्षणी तुम्हाला फायदा काय लक्षात येतो, की भारतातली गुंतवणूक वाढते. ती गुंतवणूक घेऊन येते ना. इथे अर्थव्यवस्थेतली उत्पादन क्षमता वाढते. कंपनी प्रोडक्शन करते ना त्या व्यक्तीची किंवा त्या संस्थेची, फॉरेन. रोजगार वृद्धी होते. व्हेरी IMP हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं, की रोजगार वृद्धी होते. इथल्या लोकल लोकांना रोजगार मिळतात. बरं, त्या कंपन्या येत असताना आपल्या गुंतवणुकीसोबत काही व्यवस्थापन कौशल्य पण आणतात, काही इंटलेक्च्युअल कॅपिटल पण आणतात, बौद्धिक भांडवल पण आणतात, टेक्नॉलॉजी पण आणतात. आणि त्याचा फायदा तिथे काम करणारा जो कोणी शार्प आहे त्याला ते सगळं बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं. म्हणजे त्या टेक्नॉलॉजीचा, त्या बौद्धिक भांडवलाचा फायदा, त्या मॅनेजमेंट स्किलचा फायदा आपल्या देशाला इनडायरेक्टली होतो, कधी डायरेक्टली पण होतो. आपली भौतिक संपत्ती वाढते देशाची. आणि विशेष म्हणजे ही गुंतवणूक आहे ना, चटकन काढून नाही घेता येत. म्हणजे असं होत नाही की मी आज कंपनी गुंडाळतो आणि चाललो मी माझ्या देशात, म्हणजे असं नाही करता येत. ही गुंतवणूक सहजासहजी काढून घेता येत नाही. त्यामुळं ही गुंतवणूक कशी आहे, शाश्वत मानली जाते. म्हणजे लगेच नाही, एका रात्रीत नाही. कारण याची तुलना आपण ज्यावेळेला अप्रत्यक्ष गुंतवणुकीशी करणार आहोत ना, तेव्हा आपल्याला तिथे असं शिकायला मिळतं की तिथली गुंतवणूक काढता येते. कारण तिथे कसं असतं, ते सांगतेच मी थोड्या वेळाने तुम्हाला. तिथे एक प्रकारची सट्टेबाजीच असते. म्हणजे शेअर्सच्या किमती वाढल्या की तो गुंतवणूकदार अप्रत्यक्ष गुंतवणुकीतली गुंतवणूक फटकन काढून घेतो. तर त्यामुळे तिथे शाश्वतता नाही आहे. इथे शाश्वत आहे ही गुंतवणूक, कारण ही गुंतवणूक काढून घेणं कठीण असतं. आणि तोटा काय असणार आहे याचा मोठा आता बघा, की परकीय कंपन्या थेट आपल्याच देशात येऊन उत्पादन घेऊ लागतात. त्यामुळं काय होतं, आपल्या देशी उद्योगांवर मोठ्या प्रमाणात आघात होतो. म्हणजे आपल्या देशी उद्योगांना त्यांच्यासोबत जर कॉम्पिटिशन नाही करता आली, त्या पद्धतीचं प्रोडक्शन नाही करता आलं, तर आपले देशी उद्योग अक्षरशः कोलमडून पडतात. तर हा एक मोठा तोटा आहे. बाकी फायदे काय आहेत त्याचा तुम्ही पर्याय काय दिलेला आहे त्याचा विचार करून फायदे ते निवडा. पण हा प्रश्न येऊ शकतो की परकीय थेट गुंतवणुकीचे फायदे कोणते आहेत. आता परकीय गुंतवणुकीचे बेसिक रूल्स काय आहेत बघा, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीच्या, की काही क्षेत्र खुली ठेवलेली आहेत FDIसाठी, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी. काही क्षेत्रांमध्ये विशिष्ट मर्यादेपर्यंत परवानगी दिलेली आहे आणि काही क्षेत्र प्रतिबंधित आहेत. मागे आपण शिकताना एक वाक्य शिकलो होतो बघा, 2 क्षेत्रांमध्ये आपण FDI येणार नाही असं लिहून घेतलेले. जरा वह्यांची पानं चाळाल, डोक्यातसुद्धा बघाल, पण तुम्हीच ती आठवा, मी नाही तुम्हाला आत्ता सांगत. पण 2 क्षेत्र आपण अशी लिहून दिली होती की त्याच्यामध्ये नाहीच म्हणून सांगितलेले आपण. काही क्षेत्रांमध्ये काही विशिष्ट मर्यादेपर्यंत दिले आणि काही ठिकाणी अगदी 100% करा, काही प्रॉब्लेम नाही आहे असं सांगितलं आहे. आता इथे FDIचे ना 2 मार्ग आहेत. एक स्वयंचलित मार्ग आहे आणि एक शासकीय मार्ग आहे. प्रश्न आलेला आहे बरं का याच्यावर. FDIचे 2 मार्ग आहेत, एक स्वयंचलित आणि एक शासकीय मार्ग. आता जो मार्ग स्वयंचलित मार्ग आहे, म्हणजे स्वयंचलित किंवा शासकीय म्हणा, सॉरी मी स्वयंचलित आणि शासकीय जे म्हणते, तर स्वयंचलित ॲटोमॅटिक रूट जो आहे, स्वयंचलित मार्ग जो आहे, तो स्वयंचलित मार्ग जेव्हा FDI घेऊन येतो, म्हणजे त्या मार्गाने जेव्हा FDI येते त्यावेळेला ना तो जो गुंतवणूकदार असतो, जो भारतीय नाही आहे, अनिवासी आहे, म्हणजे अनिवासी गुंतवणूकदार जो आहे, त्याला ना भारतीय शासनाकडून पूर्वसंमती घेण्याची आवश्यकता नसते. कशामध्ये? ॲटोमॅटिक रूटमध्ये, स्वयंचलित मार्गामध्ये. स्वयंचलित मार्गामध्ये त्याला भारतीय शासनाची पूर्वसंमती घेण्याची आवश्यकता नसते. फक्त त्यानं काय करायचं आहे, गुंतवणूक झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत, आता हा 1 महिनासुद्धा गाळलेल्या जागेला विचारला जाऊ शकतो, 1 महिन्याच्या आत मी काय गुंतवणूक केली याची माहिती RBIला द्यायची किंवा गव्हर्नमेंटला द्यायची. हे कशाचं बघतोय आपण? स्वयंचलितचं. स्वयंचलित मार्गामध्ये अगोदर पूर्वसंमती घेण्याची आवश्यकता नाही आहे. आधी गुंतवा, गुंतवणूक झाली की 1 महिन्याच्या आत आयदर RBI
किंवा गव्हर्नमेंटला तुम्ही कळवा की आम्ही अशा अशा ठिकाणी गुंतवलेले. आता ही अशी गुंतवणूक कुठे होणार आहे लक्षात ठेवा, जिथे पूर्ण परवानगी FDIला. काही प्रतिबंधित क्षेत्र आहेत तिथे असं करताच येणार नाही आहे. जिथे 100% FDIला परवानगी आहे असं करता येईल. उदाहरणार्थ आपली ग्रीनफील्ड विमानतळ प्रश्न येऊन गेला आहे बघा, तिथे 100% FDIला परवानगी येतं, ती स्वयंचलित मार्गाने येईल. आणि जो शासकीय मार्ग आहे ना, त्या शासकीय मार्गामध्ये मात्र पूर्वसंमती आवश्यक आहे. की मी इथे इथे गुंतवू इच्छितो अमुक एका ठिकाणी, तर मी गुंतवू का असं विचारावं लागेल. ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच गुंतवणूक करता येईल, नाही तर नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या गुंतवणुकीला मग वित्त मंत्रालयाशी त्यांना संबंधित निर्णय घ्यावे लागतात, वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित निर्णय घ्यावे लागतात. फेमा अंतर्गत सुद्धा काही त्यांना रिस्ट्रिक्शन टाकले जातात. तर परकीय थेट गुंतवणूक ही जी आहे ही 2 प्रकारे येते, एक स्वयंचलित आणि शासकीय. स्वयंचलित आणि शासकीय, काही काही ठिकाणी स्वयंचलित किंवा शासकीय असं पण दिलेलं आहे. पण हे दोन्ही मार्ग लक्षात ठेवा की स्वयंचलितमध्ये पूर्वसंमतीची आवश्यकता नाही आणि शासकीयमध्ये पूर्वसंमतीची आवश्यकता आहे. हे तुम्ही कशात ऐकताय सगळं? परकीय गुंतवणुकीतील प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक म्हणजेच थेट परकीय गुंतवणूक FDI. आता जो दुसरा प्रकार आहे परकीय गुंतवणुकीचा तो आहे परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक. हिला 2014 पासून एक गोंडस नाव देण्यात आलेलं आहे, परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक FPI, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. आता इथे म्हणजे मगाशी आपण डेफिनेशन करताना असं म्हटलं ना की भारतीय कंपनीत गुंतवणूक करणं किंवा स्वतःच इथे कंपनी काढणं म्हणजे प्रत्यक्ष म्हणलं आपण. आता आपण अप्रत्यक्षमध्ये काय म्हणतो आहे बघा, एखादा परकीय गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराच्या माध्यमातून किंवा एखाद्या भारतीय गुंतवणूक संस्थेच्या माध्यमातून प्रतिभूतींच्या स्वरूपात जी गुंतवणूक करतो, प्रतिभूती शेअर्स असतील, बॉन्ड्स असतील, सिक्युरिटीज जी गुंतवणूक करतो त्याला आपण अप्रत्यक्ष गुंतवणूक म्हणतो. म्हणजे इथे कंपनी काढली जात नाही, इथे भारतीय कंपनीत इन्व्हेस्ट केले जात नाही. तसे इथे डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट नाही, इथे व्हाया आहे. व्हाया काय मग? शेअर बाजार किंवा एखादी गुंतवणूक संस्था. पोर्टफोलिओ गुंतवणुकीमध्ये मध्यस्थ पाहिजे असं तुमच्या लक्षात ऐकण्यात येते की एक तर शेअर बाजारात येईल तो गुंतवणूकदार किंवा एखाद्या भारतीय गुंतवणूक संस्थेत आपली गुंतवणूक देईल आणि तिला परवानगी देईल की तुम्ही आमच्या वतीनं गुंतवा. आणि मग ती गुंतवणूक कशात केली जाते? शेअर्समध्ये, बॉन्ड्समध्ये. एक चांगलं उदाहरण देसले सरांनी दिले पुस्तकात की वॉरेन बफेनी भारतामध्ये पेटीएमचे शेअर्स खरेदी केले आणि मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली. तर ही कशी आहे? अप्रत्यक्ष गुंतवणूक आहे. आता ही FPI जी आहे ना ती 4 प्रकारे गुंतवता येते. म्हणजे 4 प्रकारे. पहिला तिचा प्रकार आहे की डिपॉझिटरी रिसिट्स, ज्याला आपण DR म्हणतो. म्हणजे भारतीय कंपनीच्या प्रतिभूती ती व्यक्ती विकत घेते, गुंतवणूकदार भारतीय कंपनीच्या, कुठलीही भारतीय कंपनी जिला परवानगी आहे अशा प्रतिभूती प्रसूत करण्याची म्हणजे विकण्याची, तिच्याकडून ती घेते आहे. ठेवी पावत्या ज्याला म्हणतो आपण, डिपॉझिटरी रिसिट्स. आणि जेव्हा फायद्यात येते ती कंपनी त्यावेळेला त्याची विक्री करते आहे. म्हणजे खरेदी विक्रीच चालते इथे सुद्धा, डिपॉझिटरी रिसिट्सची खरेदी विक्री चालते. दुसरा प्रकार काय? परकीय पात्र गुंतवणूक. आता परकीय पात्र गुंतवणूक कशी आहे बघा, परकीय संस्थात्मक गुंतवणूक आणि परकीय पात्र गुंतवणूक. आता परकीय संस्थात्मक गुंतवणूक जी आहे ना त्याला FII म्हणतात, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे भारतात अस्तित्वात असलेल्या गुंतवणूकदारांनी भारतात जुने सेबीचे जे नियम आहेत त्यानुसार ज्या ज्या अप्रत्यक्ष गुंतवणुकी केल्या आहेत 1995 पूर्वी च्या नियमानुसार ज्या ज्या गुंतवणुकी केलेल्या आहेत त्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकतात. आणि मग पात्रमध्ये काय टाकतात? तर भारताबाहेरच्या संस्था ज्यांना सेबी अन्वये नोंदणी अजून मिळालेली नाही आहे, पण त्यांनी सेबीकडे KYC दिलेलं आहे, नो युअर कस्टमर. त्यामुळं त्यांना तात्पुरती पात्रता देऊन टाकलेली की ओके चला ठीक आहे, तुम्ही या, तुम्ही गुंतवू शकता. हे गुंतवणूकदार नोंदणीकृत नाही आहेत,
पण तरीसुद्धा ते जी गुंतवणूक घेऊन येतात ना, त्याला म्हणतात क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टमेंट, परकीय पात्र गुंतवणूक. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना तात्पुरता आय कार्ड, तसं त्यांना मिळालेलं असतं ते, आणि ते गुंतवणूक घेऊन येतात. यातला चौथा जो प्रकार आहे तो आहे परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक. आता ही पोर्टफोलिओ काय? भारताबाहेरच्या गुंतवणूकदारांनी नवे जे सेबीचे नियम आहेत 2014 नंतरचे, त्याच्यानुसार ज्या ज्या अप्रत्यक्ष गुंतवणुकी केलेल्या आहेत त्यांना FPI म्हणतात. सोपं एकदम, अवघड नाही आहे. म्हणजे FIIमध्ये सेबीचे 95चे नियम आहेत आणि FPIमध्ये सेबीचे 2014चे नियम आहेत. शिवाय ठेवी पावत्या ज्या 1 नंबरला सांगितल्या त्या तुम्हाला, आणि क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टमेंट, की त्यांना KYC अंतर्गत त्यांनी आपली ओळख स्वतःची सिद्ध केलेली आहे सेबीकडे. आता इथे जे ऐकतायत त्यांना सेबी माहिती आहे ना, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे जिथे शेअर्सचे सगळे व्यवहार चालतात तिथे नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था म्हणून ही संस्था काम करते. सेबी. आणि सेबी, परकीय गुंतवणूक आणि सेबी यांचा संबंध खूप जवळचा आहे. आता ही अप्रत्यक्ष गुंतवणुकीची, मगाशी मी तुम्हाला वाक्य सांगताना असं सांगितलं होतं की ही अस्थिर असते. ही गुंतवणूक बऱ्याचदा सट्टेबाजी स्वरूपाची असते. गुंतवणूकदाराला एखाद्या कंपनीच्या दीर्घकालीन फायद्यात वृद्धीमध्ये काही अजिबात रस नसतो. तात्पुरतं त्याचे शेअर्स वधारले, त्याला चांगला मोबदला मिळतो असं त्याला दिसलं की तो बाजूला होऊन जातो तो मोबदला घेऊन. आणि म्हणून ना ही जी भांडवलं आहेत ना FPIमुळे येणारी, त्यांची उपलब्धता जरी वाढत असली ना तरी शाश्वतता नाही आहे त्यांना. त्यामुळे FPIच्या गुंतवणुकी कशा आहेत? अस्थिर आहेत. लक्षात राहील हा फरक. FDIच्या गुंतवणुकी शाश्वत आहेत, कारण त्या कंपनीच्या रूपात इथे गुंतवणूक करतात. त्यामध्ये काही लगेच सगळं एका रात्रीत गाशा गुंडाळून जाता येत नाही. पण इथे मात्र सट्टेबाजी स्वरूपात FPIची जी आहे पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सट्टेबाजीच्या स्वरूपात असल्यामुळे तिथे फक्त नफ्याचा विचार केला जातो. लक्षात राहील. हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, समजून घ्या. समजला तर छान वाटेल. थोडंसं ऐकायला बोर झालं तरीसुद्धा समजून घ्या. आता कुठली क्षेत्र FDIसाठी प्रतिबंधित आहेत? जुगार आणि सट्टेबाजीमध्ये, लॉटरी व्यवसायामध्ये FDIला परवानगी नाही आहे बरं का. प्रश्न येऊन गेलेला आहे. लॉटरी मग ती ऑनलाईन असू द्यात, खाजगी असू द्यात, शासकीय असू द्यात, FDIला परवानगी नाही. जुगार आणि सट्टेबाजी म्हणजे कॅसिनोमध्ये सुद्धा परवानगी नाही. आत्ता थोड्या वेळापूर्वी मी सट्टेबाजी हा शब्द वापरला, ते काय म्हटलं मी की FPI हीच मुळात सट्टेबाजी. सट्टेबाजी म्हणजे काय? टाकला पैसा काढला पैसा. पण आत्ता मी काय म्हणते की सट्टेबाजीत ते गुंतवणार नाहीत. हा फरक लक्षात घ्या, नाही तर गोंधळ उडेल. चिटफंडमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. आणि ज्या निधी कंपन्या आहेत त्यामध्ये सुद्धा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करता येणार नाही. म्हणजे या क्षेत्रांमध्ये FDIला परवानगी मुद्दामहून नाही देण्यात आलेली, नाही तर मग बेकार काम होऊन बसेल ना, तर त्यामुळे परवानगी नाही आहे. बाकी मग क्षेत्र ठेवलेली आहेत खुली FDIसाठी. त्याच्यावर काय प्रश्न आलेले आहेत ते जरा FDIचे बघून घ्याल तुम्ही, कोणते प्रश्न कव्हर केलेले आहेत. पण ह्या टॉपिकवर आयोग प्रश्न काढतं बरं का. म्हणजे FDIचा क्रमांक किती असा प्रश्नसुद्धा नवीन तयार होऊ शकतो. FDIचा नाही, FDIमध्ये भारताचा क्रमांक किती असा प्रश्न येऊ शकतो. आता हा FDIनुसार क्रमांक डिक्लेअर कोण करतं हा पण प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे. अंकटॅड, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट जो अंकटॅड पब्लिश करते ना, त्या अंकटॅडच्या रिपोर्टनुसार कुठल्या देशाचा कितवा क्रमांक आहे हे डिक्लेअर केलं जात असतं FDIमध्ये. भारताकडे FDI येण्याचं प्रमाण जरा जास्त आहे, कारण भारतातले उद्योग कसे असतात, सेफ असतात. आणि त्यातही तुम्ही मग बघत असाल की ज्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था चांगली असते त्या राज्यांमध्ये FDI मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसते. आणि ज्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे 3, 13, 12 वाजलेले आहेत तर तिथे मात्र FDI काही आपल्याला येताना दिसत नाही. तर FDI आणि आपल्या एकंदरीत समाजाची अवस्था, समाजातले रूल्स रेग्युलेशन पाळण्याची सवय, समाजातल्या कायदे आणि सुव्यवस्था यांचा संबंध आहे बरं का, खूप जवळचा.
तर थोडंसं डोक्यात ठेवाल ते. आणि FDI कोणत्या राज्यात सर्वाधिक असे पण प्रश्न येतात आणि ते ना दरवर्षी बऱ्यापैकी थोडंसं खालीवर होतं. कधी गुजरात प्रथम क्रमांक, कधी कर्नाटक प्रथम क्रमांक, कधी महाराष्ट्र प्रथम क्रमांक असं येतं. यावर्षी कर्नाटक प्रथम क्रमांक म्हणजे महाराष्ट्राला मागे टाकून कर्नाटक FDIमध्ये वरती आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ते कदाचित बदलेलसुद्धा अजून काही महिन्यांनी. किती दिवसांनी परीक्षा होईल त्याच्यानुसार तो करंट अफेअरचं हे बदलेल. म्हणजे कर्नाटकच्या जागी आणखी उठलं तरी राज्य येऊ शकतं. आता ना आपण एक छोटासा टॉपिक बघूयात. मागे आपण बोलता बोलता तो राहिला होता बघा, की परकीय चलन जे एक्सचेंज होतं तर त्याचे दर कसे ठरतात. म्हणजे आता आपण ऐकतो ना की एका डॉलरला 77 रुपये, एका डॉलरला 79 रुपये असं आपण ऐकतो बघा. तर हे विनिमय दर, एक्सचेंज रेट कसे काय ठरतात, कोण ठरवतं हे एक्सचेंज रेट, कोण ठरवत असेल. आता विनिमय दराची साधी व्याख्या करायची झाली तर काय, एका चलनाच्या बदल्यात दुसरे चलन ज्या दराने बदलून मिळते त्याला म्हणतात एक्सचेंज रेट. एकदम सोपी व्याख्या आहे. एका चलनाच्या बदल्यात दुसरं चलन म्हणजे एका डॉलरच्या बदल्यात रुपये कितीनं मिळतो बदलून डॉलर, तर ते जेवढे रुपये आहेत त्याला म्हणायचं विनिमय दर. आता हे विनिमय दर जे आहेत तर फ्लोटिंग, ज्याला आपण तरता असं म्हणतो, तरता विनिमय दर जर एखाद्या देशानं स्वीकारला असेल तर तो विनिमय दर सारखा बदलत असतो. म्हणजे काही देश असे आहेत की ज्यांनी स्वतःसाठी फिक्स ठेवलेलं आहे विनिमय दर. काही देश असे आहेत की त्यांनी काही चलन हे बाजारातल्या किमतीप्रमाणे बदलून मिळेल आणि काही चलन शासकीय किमतीप्रमाणे बदलून मिळेल असं ठरवलेलं आहे. आणि काही आहेत की ते म्हणतात की नाही आम्हाला तरताच चालणार आहे, जसं बदलायचं तसं बदलू देत. तर या तिन्ही प्रकारे फॉरेन एक्सचेंज करून मिळतं. आता तरता विनिमय दर कोणते देश वापरतात असा प्रश्न आलेला आहे. तर अमेरिका तरता विनिमय दर वापरते. अमेरिका आहे, इंग्लंड आहे, जपान आहे, ब्राझील आहे, इंडोनेशिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे. आणि तरत्या विनिमय दराचं वैशिष्ट्य काय की हा विनिमय दर संपूर्णतः बाजार दरानुसार ठरत असतो. म्हणजे जसा बाजार दर तसं तिथल्या चलनाचा दर निश्चित होईल. मध्ये कुणाला काय एक्सचेंज करायचं असू द्यात. आता नियंत्रित तरता विनिमय दर भारतानं स्वीकारलेला आहे बरं का, ज्याला आपण मॅनेज्ड फ्लोटिंग एक्सचेंज रेट असं म्हणतो. भारतानं स्वीकारला आहे, तसाच रशियानं पण स्वीकारला आहे, म्यानमार आहे, पेरू आहे, सिंगापूर आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे. त्यांनी नियंत्रित म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं तसं की काही भाग शासकीय भावाने मिळेल बदलून, काही भाग विदेशी चलनाचा आणि काही भाग हा बाजारभावानं मिळेल. तर नियंत्रित काही प्रमाणात तरता, नियंत्रित तरता विनिमय दर. आता स्थिर दर स्वीकारणारे जे आहेत ना त्यांनी काय केलं आहे, स्वतःच्या चलनाचं मूल्य हार्ड चलनाशी खिळवून ठेवलेलं आहे. उदाहरणार्थ चीनमध्ये ना स्थिर पेग केलेला विनिमय दर, फिक्स्ड पेग अरेंजमेंट्स असं म्हणतात त्याला. तर त्यांनी त्यांच्या युआन चलनाचं आंतरराष्ट्रीय मूल्य अमेरिकन डॉलरशी खिळवून ठेवलेलं आहे. म्हणजे प्लस आणि -1% एवढाच बदल त्याच्यामध्ये होईल, जास्ती बदल होणार नाही. आणि फिक्स्डवाले कोण आहेत, फिक्स्ड एक्सचेंज रेट म्हणजे एकदम रिजिड त्यांचा जो आहे दर ठरलेला आहे त्यांचा, तो अजिबात बदलणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला इस्टोनिया, लिथुआनिया, ब्रुनी, हाँगकाँग लक्षात ठेवा, हाँगकाँग महत्त्वाचं, हे स्थिर विनिमय दरामध्ये येतात. आणि बिचारे काही देश असे आहेत की ज्यांना स्वतःचं चलनच नाही आहे. स्वतःचं चलन नाही म्हटल्यावर विनिमय दराचा प्रश्न येईल का त्यांना, येणारच नाही. म्हणजे ते अमेरिकेचंच चलन वापरतात. तर त्याच्यामध्ये नायजर, माली, पनामा, कांगो हे देश आहेत. युरोझोनमधले पण काही देश बघा स्वतःचं चलन नाही, युरो चलन वापरतात. ते सुद्धा चलन नसल्यामुळे ह्या चलन नसणे या गटामध्ये आपण टाकू शकतो. तर हे जे एक्सचेंजचे जे प्रकार आहेत, तरता, नियंत्रित तरता, स्थिर पेग, स्थिर विनिमय दर आणि चलन नसणारे देश, हे थोडंसं मॅच द फॉलोइंगला येऊ शकतं. तर जरा व्यवस्थित छोटासा टॉपिक म्हणून तो पण एक करून ठेवा. थांबूयात आपण इथे, उद्या कंटिन्यू करूयात.